मला वाटतं की तिथं प्रेमाची महान अभिव्यक्ती किंवा हे ते असं काही नव्हतं. ते फक्त गृहीत धरलेलं नातं होतं. हे गृहीतच होतं की आम्ही तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहोत. तर आमच्या मनात असं कधी आलं नाही की ती आमच्यावर प्रेम करत आहे, आमची काळजी घेत आहे, असे विचार कधीच आले नाहीत. ते असं होतं की तिच्या आयुष्यात फक्त हेच होतं. तिच्या आयुष्यात फक्त आम्हीच महत्त्वाचे होतो. तिनं आम्हाला तो कोश दिला होता आणि मला वाटतं की त्या काळात त्या गोष्टीनं आमच्या सगळ्यांवर खूप मोठा परिणाम केला. आणि मी आधीच अनेक वेळा म्हटल्याप्रमाणे ती घरातली प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हातानं बनवायची. स्वयंपाकापासून ते भरतकाम, पडदे शिवणे आणि इतर गोष्टी शिवण्यापर्यंत सर्व काही तिचंच काम होतं. संपूर्ण घरावर तिची छाप उमटलेली असायची. एक शब्दही न बोलता ती फक्त सर्वत्र असायची. मला आठवतंय जेव्हा आम्ही बाहेर इतर जागी जायचो तेव्हा नेहमीच प्रत्येक उशीचं कव्हर, प्रत्येक बेडशीट, प्रत्येक गोष्टीवर भरतकाम असायचं बरं का. काहीतरी भरतकाम ती करायची. आम्ही बाहेर कुठे गेलो आणि जर झोपण्यापूर्वी तिनं पाहिलं की उशीचं कव्हर फक्त पांढरं आहे, तर ती म्हणायची, मुलं अशा रिकाम्या उशीवर कशी काय झोपू शकतात? आणि 5 मिनिटात ती तिथं एक छोटासा पोपट काढायची. मला ते हिरवे पोपट खूप चांगले आठवतात. कारण त्या पोपटाकडे बघता बघता मला झोप लागायची. ते पोपट माझ्या डोक्यात इतके पक्के बसले आहेत. किंवा ते छोटं 5 पाकळ्यांचं फूल जे असायचं. मला माहीत नाही. मी ती नावं विसरलोय. अँकर ब्रँडचे धागे असायचे. जे असे असायचे बरं का. जर तुम्ही ते शिवले, समजा एके ठिकाणी गुलाबी रंग असेल, तर दुसऱ्या ठिकाणी थोडा लालसर असायचा. जेव्हा तुम्ही ते शिवायला लागता तेव्हा ते रंग उमटायचे. मला खात्री आहे की आजही त्या गोष्टी असतील, पण मी खूप दिवसांपासून त्या पाहिलेल्या नाहीत. तर मी फक्त त्या 5 पाकळ्यांच्या फुलाकडे बघत डुलक्या घ्यायचो. ते जास्त करून गुलाबी असायचं. 3 पाकळ्या गुलाबी, 2 पाकळ्या थोड्या लालसर. आणि माझं मन फक्त असा विचार करायचं की असं का बरं आहे? मला या गोष्टी खूप चांगल्या आठवतात. मी साधारण 4-5 वर्षांचा होतो तेव्हाचं हे बोलतोय. मी फक्त हा विचार करायचो की त्या 2 पाकळ्या एकत्र लाल कशा आल्या आणि इतर 3 गुलाबी कशा आल्या? मी तो धागा पाहिला होता. मी सर्व प्रकारचे प्रयोग करून पाहिले होते. जेव्हा मी धाग्यातले नमुने पाहायचो, तेव्हा ते इतके जवळ यायला नको होते असं माझं मन. तर या सर्व छोट्या गोष्टींमध्ये स्वयंपाकानं आम्हाला गुलाम बनवलं होतं. आम्ही कुठेही गेलो तरी, आम्हाला लग्नाला किंवा पार्टीला किंवा कुठेही नेलं तरी, आम्ही तिथं फक्त जेवण्याचं नाटक करायचो आणि घरी येऊन पोटभर जेवायचो. कारण तिच्या स्वयंपाकाला कोणताही पर्याय नव्हता. तसं ते होतं. मला माहीत नाही. ते खूप सक्रिय, प्रेमळ नातं असं नव्हतं. ते फक्त तिथं सतत असायचं. तिच्याशिवाय आयुष्याचा विचारच करता यायचा नाही इतकंच. ते फक्त तिथं होतं. नेहमीच तिथं असायचं. ते तिथं नाही असं कधी झालंच नाही. मला वाटतं की सध्या आर्थिक कारणांमुळे स्त्रियांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यावर कोणती टिप्पणी करत नाहीये. पण एका लहान मुलासाठी जेव्हा एखादं मूल घरी येतं, तिथं कोणी नसतं. तो स्वतःच कुलूप उघडून आत जातो. काहीतरी थंड अन्न खाऊन तिथं बसतो. हे बहुतेक पाश्चात्य मुलांच्या नशिबात आहे. आणि दुर्दैवानं हे भारतातील शहरी मुलांच्या नशिबात सुद्धा येत चाललंय. ती छोटी गोष्ट, जेव्हा तुम्ही घरी येता, तेव्हा ती तुमची बॅग घेते. काय झालं हे विचारते. तुम्हाला बूट घालूनच आत पडायचं असतं आणि ती तुमचे बूट काढून घेते. या काही साध्या कृती नाहीयेत. या जीवन बदलणाऱ्या कृती आहेत बरं का. खरोखर या जीवन बदलणाऱ्या कृती आहेत. मला वाटतं की अनेक अर्थांनी मी जो काही आहे याचा एक पैलू वेगळा आहे. पण एक व्यक्ती म्हणून मी जो कोणी आहे, त्यावर तिचा खूप मोठा प्रभाव होता. शांतपणे, एक शब्दही न बोलता, कोणतीही शिकवण नाही.
कोणतंही उपदेशात्मक बोलणं नाही. माझे वडील नेहमीच मला उपदेश करायचे आणि सांगायचे, हे असं, हे तसं, तुला असं असावं लागेल, नाहीतर तू असा बनशील. त्यापैकी काहीही माझ्या डोक्यात राहिलं नाही. पण तिनं फक्त शांतपणे, एकही शब्द न बोलता, मला वाटतं तिचा माझ्यावर खूप प्रचंड प्रभाव पडला. मी म्हणेन, खूपच प्रचंड.